प्रवचन 26 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. साधन चतुष्टय. कोणतीही इमारत बांधत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्रानं 4 प्रकारची साधनं सांगितलेली आहेत. प्रथम, नित्यानित्य वस्तू विवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावं आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावं. नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरं साधन आहे. आपलं मन बाह्य विषयांकडे धाव घेतं, तिथून त्याला खेचून आणावं आणि भगवंताकडे लावावं. आपण चूक केली नसतानाही कुणी जाच केला तरी शांतपणे सहन करावं. गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. हर्ष विषयात न मानता संतोषानं राहावं. हे तिसरं साधन. आणि शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधन सामग्री असेल तर साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावं लागतं. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. नुसता प्रपंच चांगला करणं हे काही मनुष्यजन्माचं ध्येय नव्हे. जनावरं देखील आपापला प्रपंच करतातच. मनुष्यानं भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचं सार्थक होतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही. खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठं सामर्थ्य साठवलेलं आहे. त्याचं नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असं नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखेल यात मात्र शंका नाही. प्रपंचातलं यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरं महत्त्व आहे. रामाच्या इच्छेनंच आपल्याला सुखदुःख भोगावं लागतं, पण हे आपल्याला सगळ्यात शेवटी आठवतं. म्हणून सुखदुःख बाधतं. म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. प्रपंचाची तऱ्हा अशी असते की आज सुख झालं म्हणून जरा बरं वाटलं की लगेच उद्या दुःखाचं ताट पुढं वाढून ठेवलेलं असतं. म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसानं प्रपंचात वागावं. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनंच जर घडते तर एकीचं सुख आणि दुसरीचं दुःख का मानावं? शहाण्या माणसानं आपलं चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावं आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावं. जो नाम घेईल त्याच्या मागं राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचं राम कल्याण करतो. एवढं माझं सांगणं शेवटपर्यंत विसरू नका. अतिप्रेमानं नाम घ्यावं. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःख बाधणार नाहीत. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.